Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार मंडळी, एस फॉर श्रीकांत देवल म्हणजे गोष्ट काकडची. आजच्या भागामध्ये आपण आळूची भाजी म्हणजे आळूचं फतफतं हा एक प्रकार भाजीचा पाहणार आहोत. चला तर मग त्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती ते आपण पाहू. तर आधी मी हे आळूचा पाला आहे तो चिरून घेणार आहे. त्याच्या देठ आणि पानं अशी मी चिरून घेतो. आपण भेटू थोड्या वेळाने. तर सर्वप्रथम आपण ह्याचं देठ मोकळं करून घेऊ. हे बघा, हे असं देठ असतं ते आम्ही आता इथं मोकळं करून घेतलं आहे देठ. आणि त्याचे जे हे असतात, धागे असतात, ते आपल्याला असे काढायचे. हे बघा, त्याचे तंतू ते आपल्याला काढून बाजूला ठेवायचे, जेणेकरून काय होईल, जर ते राहिले तर ते आपल्याला घशाला वगैरे दाताला आणि अडकतात, म्हणून ते काढायचे. आणि शक्यतो आळू हा कोवळाच घ्यायचा, जास्त जून पण घ्यायचा नाही, कारण तो शिजायला जलद जातो कोवळा घेतला. आणि असे 2 तुकडे करून बारीक बारीक ते चिरून घ्यायचे. जसे आपण भाजी चिरतो पालेभाजी, तसंच चिरायचं आहे. त्यासाठी मी चिंच घेणार आहे आणि शेंगदाणे टाकणार आहेत. आणि आपलं रोजचं लागणारं साहित्य आहे तेच. हे बघा, आता आळूसुद्धा तुम्हाला चिरून दाखवतो. नॉर्मली आळू आपला चिरून घ्यायचा. हे बघा, हे देठे मी असं चिरून घेतले बारीक बारीक. आणि आता हा आळू पण चिरतो. आळू पण आपण पालेभाजी चिरतो तशीच चिरून घ्यायची. बारीक चिरायची एकदम. तुम्ही ती कुकरला सुद्धा चिरून शिजवू शकता, किंवा अशी सुद्धा फोडणीला वगैरे टाकू शकता. ही मेथड धुवून आणली आणि चिरायला घेतली. परत मी ही धुवून घेणार आहे आणि डायरेक्ट फोडणीला टाकणार आहे. आणि या भाजीला आंबटपणा जास्त घाला, कारण ही खवखवते. हे बघा, अशी बारीक चिरायची. तर ही सगळी मी आळूचा पाला आहे, पानं दांडे वगैरे, तर ते मी चिरून घेतो. आपण भेटू थोड्या वेळाने. तर मंडळी, इथे मी आळूची पानं होती, देठ आणि पानं ती मी चिरून धुवून घेतलेत. आणि त्यासाठी मी घेणार आहे कांदा, कढीपत्ता आणि भिजवलेले शेंगदाणे आणि चिंचेचं पाणी. आणि लागेल फोडणीचं साहित्य, त्यामध्ये मेन म्हणजे मेथी. सो चला तर मग आता आपण किचनमध्ये जाऊया. सर्वप्रथम मी कांदा चिरून घेतो. आपण भेटू थोड्या वेळाने. तर मंडळी, मी इथे कढईमध्ये तेल टाकलं आहे, 1 पळी छोटी. आता ते मी त्याच्यात फोडणी करतो. तेल आपलं तापलं आहे, तुम्ही पाहताय. हे बघा, थोडीशी राई, अर्धा चमचा जिरं. लगेच त्याच्यावर मी टाकतो कढीपत्ता. आणि आपण टाकूया चिमटीवर थोडीशी मेथी. हे बघा, मेथीचे दाणे ते जरूर टाकायचे. मेथीचे दाणे, त्याने एक सुगंध पण येतो आणि आळू आपल्याला पोटाला बाधत पण नाही. लगेच मी टाकतो कांदा. बारीक चिरलेला कांदा 1 घेतलाय, हा बघा. हळद टाकूया. त्याच्या जोडीला आपण मसाला पण टाकून घेऊ. हळद, मसाला, मीठ, मसाला, तिखट 1 चमचा, कलरचा मसाला 1 ते 1.5 चमचा, कारण भाजी थोडीशी तिखट हवी. आणि 1 ते 1.5 चमचा कांदा लसूण मसाला. कांदा लसूण मसाला
तसंच आपण हे बघा, मी शेंगदाणे भिजत ठेवलेत. अंदाजे 1 ते 1.5 वाटी शेंगदाणे छोटे ते पाण्यात भिजत ठेवलेले आहेत अर्धा 1 तास. ते भिजले म्हणजे हे बघा त्याची सालं निघायला लागली त्याची. हे बघा सालं त्याची निघायला लागली अशी. तर ते आता भिजलेत, तर आपण ते पण आता फोडणीला टाकू आणि चांगले परतून घेऊ भाजी. ही आमची ब्राह्मण स्टाईल भाजी आहे, आमच्या पद्धतीची. काही जण शिजवून करतात. मी याच्यात नंतर थोडंसं बेसन पीठ घालणार आहे. आपण चांगलं ढवळून घेऊ हे. शेंगदाणे आता आपण याच्यामध्ये आळूची पानं टाकू चिरलेली. ही बघा, आणि भाजी चांगली रेटून घेऊ ढवळून. साधारण 10-12 छोट्या काड्या होत्या आळूच्या, तुम्हाला मी त्या दाखवल्याच. कवळ्या पाला घ्यायचा त्याचं. सगळीकडून पाला ढवळून घ्यायचा एकदम, आणि शिजवून घेऊ. आपण पाणी टाकू त्याच्यात आणि शिजवून घेऊ. चांगला शिजला का मग आपण त्याच्यामध्ये टाकू चिंचेचं पाणी, आणि मग उकळी आली का मग आपण त्याच्यात मीठ आणि बेसन टाकू. हे बघा, ही माझ्या पद्धतीची आहे. काही जण शिजवून करतात. आपण आता पाणी टाकूया याच्यामध्ये. अंदाजे 1 तांब्याभर पाणी टाकतोय मी उकळा येण्यासाठी, आणि झाकण लावून ठेवून दे. अजून पाणी लागेल आपल्याला. बस, आपण आता झाकण ठेवू. अरे बारीक झालं. हे बघा, मी आता याच्यावर झाकण ठेवलंय. आपण भेटू आता भाजी शिजून झाल्यावर. चिंच मी आधीच पाण्यात भिजत ठेवलेली आहे. ही बघा, चिंच मी आधीच पाण्यात भिजत ठेवले. ती भिजली का मग ती कुस करू. आपण भेटू थोड्या वेळ. आपण आता भाजी आपली शिजली का बघूया. शिजली असणार, बराच वेळ झाला आहे. बघा, उकळा पण आला आहे भाजीला. पानंसुद्धा त्याची चिरलेली शिजलेत, शेंगदाणेसुद्धा शिजलेत. तर आता याच्यामध्ये मी बेसन पीठ टाकून बेसन पीठ टाकून ना. हां, पट्टपणा यायला थोडंसं टाकू, जास्त रस नाही. आपण आता ह्याच्यामध्ये थोडंसं 1 ते 2 चमचे छोटं एकच बस बेसन पीठ टाकणार आहोत. छोटा चमचा बेसन पीठ टाकूया, जेणेकरून भाजी थोडीशी आपली घट्ट होईल. आणि आपण लगेच ह्याच्यात चिंचेचं पाणी टाकू.
हे बघा, आपण याच्यामध्ये चिंचेचं पाणी पण टाकूया, जेणेकरून म्हणजे ह्याचा खवखवपणा असतो पानांना. आळू हे जरा खवखवतं घशाला, म्हणून आंबटपणा जास्त टाकायचा त्याच्यामध्ये. थोडीशी आपण ती सगळी चिंच पण टाकणार आहोत, त्याचं पाणी काढलेलं. आणि आपण चवीला थोडंसं वरती मीठ टाकूया आणि जरासा उकळा झाली का आपली भाजी रेडी आहे. हे बघा, थोडंसं अर्धा चमचा मीठ टाकूया ह्याच्यात. ढवळून घेऊ आपण. काही जण याच्यामध्ये वाटणसुद्धा टाकतात, पण मी टाकत नाही. मला म्हणजे तसं नाही आवडत वाटण टाकलेलं. मला अशी सिंपल अशी भाजी आवडते आळूची. आमची आई खूप छान करायची भाजी आळूची. ही भाजी आमच्या इकडे श्रावणामध्ये केली जाते दर शनिवारी. तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ही बघा, तुम्हाला आता जवळून दाखवतो आपली आळूची भाजी. बघा कसा तेलाचा तवंगसुद्धा आला आहे. आपली भाजी रेडी आहे. चला तर मग आजची रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मंडळी, पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.